आज सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये नक्की काय घडेल या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर सर। आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, निवडणुकांना स्थगिती मिळेल का? ज्या 57 मध्ये निवडणुका होणार आहेत त्या ज्यांनी ओबीसीच्या आरक्षणाच्या मर्यादा ओलांडली होती। मुळामध्ये निवडणुकांना स्थगिती या विषय जर आपण पाहिला तर अद्याप कुठल्याही निवडणुकांना स्थगिती माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आहे। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने असं प्रतिपादन न्यायालयासमोर करण्यात आलेलं आहे किंवा विधान करण्यात आलेलं आहे की जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिकेचा आता आम्ही पुढे नेणार नाही प्रोग्राम, आम्ही नोटिफाय करणार नाही। फक्त प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जाहीर झालेला नाही आहे। मात्र आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की वोटर्स लिस्ट, रिझर्वेशन यांची जी काही प्रोसेस आहे जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिकांची ती थांबलेली नाही आहे, ती सुरूच आहे। राहिला प्रश्न नगरपालिका आणि नगरपंचायती यामध्ये 57 ठिकाणी म्हणजे 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतीमध्ये 50% वर आरक्षणाची मर्यादा गेली असं आता राज्य निवडणूक आयोगाने सांगितलेलं असल्यामुळे त्या बाबतीत आत कुठला तरी ठोस निर्णय होणं मला असं वाटतं अपेक्षित आहे। या 3 पर्याय संभव असू शकतात। सगळ्यात पहिला पर्याय यामध्ये असा असू शकतो की जे निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्ण व्हावी आणि जे काही उमेदवार निवडून येतील त्यांच्याकडून एक शपथपत्र घेतलं जाईल किंवा त्यांना एक कल्पना दिली जाईल की उद्या चालून जर या बाबतीत निकाल झाला तर त्यांचं पद जाऊ शकतं। दुसरा पर्याय आहे की या 57 ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जी आहे तिथलं मतदान होईल पण निकाल जाहीर होणार नाही। आणि तिसरी शक्यता अशी आहे की या निवडणुकांची जी काही प्रक्रिया आहे ती थांबवण्यात येईल आणि ती दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येईल। मात्र पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम जो काही आहे तो खूप ॲडव्हान्स स्टेजला गेलेला आहे, तो पूर्ण थांबेल असं वाटत नाही। सर, एक मुद्दा हा आहे, हे झालं 57 जाहीर केल्यात, उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांचं काय की ज्याच्यामध्ये 57चे ब्रीच झालं हे मान्य केलंय, मर्यादा ओलांडली मान्य केले, पण उर्वरित याचं काय? मुळामध्ये हाच प्रश्न आहे की अजून पूर्ण डेटाच सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला नाही। आज केवळ नगरपालिका आणि नगरपंचायतीचा डेटा आलेला आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समितीमध्ये काय परिस्थिती आहे, महानगरपालिकांमध्ये काय परिस्थिती आहे, कारण हा डेटा केवळ आणि केवळ राज्य निवडणूक आयोगाकडे आहे, त्यांनाच तो सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे। जोपर्यंत तो डेटा येत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं काय किंवा महानगरपालिकांचं काय हे चित्र पुरेसं स्पष्ट होणार नाही। म्हणजे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आता ह्या 57 याला एक तर स्थगिती मिळू शकते किंवा घटनापीठाकडे हा प्रश्न वर्ग केला जाऊ शकतो, कारण ओबीसीचा आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो। मुळामध्ये घटनापीठाकडे किंवा मोठ्या 7 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण जर वर्ग करायचं झालं तर मग ऑनगोईंग ज्या पेंडिंग इलेक्शन्स आहेत त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, कारण घटनापीठ कॉन्स्टिट्यूट होणं, त्याचा निकाल लागणं याला वेळ लागेल। तो केवळ महाराष्ट्रापुरता प्रश्न मर्यादित नाही। आपण पाहिलं असेल तर मध्य प्रदेश आहे, तेलंगणा आहे किंवा इतर सर्व राज्य आहेत, तामिळनाडू आहे, इथे 50% वर राजकीय आरक्षणाची मर्यादा बऱ्याच ठिकाणी ओलांडल्या गेलेली आहे। त्यामुळे या सगळ्याच राज्यांचं ऐकावं लागेल, सगळ्यांचं तिथे हिअरिंग होईल आणि त्यानंतरच 50%च्या आरक्षणाची मर्यादेची लिमिट घालणारा के कृष्णमूर्ती या प्रकरणातला जो घटनापीठाचा निर्णय आहे त्याचा फेरविचार करायचा का याचा निर्णय त्यावेळेसच घेतला जाऊ शकतो। बांटी आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे, त्याची जी मेथॉडॉलॉजी त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करण्यात आले। मुळामध्ये असं झालं की बांटी आयोगाच्या जे काही आकडेवारी आहे ती मान्य करून निवडणुका घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै 2022 रोजी स्पष्ट केलं होतं। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती। त्यानंतर मग राज्य निवडणूक आयोगाने जी काही प्रक्रिया केली होती तिला सुप्रीम कोर्टाने 22 ऑगस्ट 2022ला स्थगिती दिली होती, कारण 92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण शिवाय निवडणुका घ्या असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते। मात्र आता त्यानंतर झालं असं की बांटिया आयोगाला आव्हान देणाऱ्या काही याचिका सादर झाल्या, मात्र अद्याप बांटिया आयोगाच्या आधारे जर समजा आरक्षण द्यायचं असेल तर प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती सुद्धा किती ओबीसींचं आरक्षण असावं असं त्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनिहाय बांटिया कमिशनच्या आयोगात लिहिलेलं आहे। ते जर आपल्याला फॉलो करायचं असेल तर त्याला जरासा वेळ लागेल, कारण प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचं गणित त्याप्रमाणे बदलेल। निवडणुका पुढे झकलू शकतात वाटतं तुम्हाला? वैयक्तिक मला असं वाटतं की 31 जानेवारीची मर्यादा जी आहे ती आता पालन करणं थोडंसं सगळ्यांनाच इम्पॉसिबल आहे। 2-3 कारणं आहेत। जिल्हा परिषदाची आता मतदार यादी अंतिम झालेली आहे। जिल्हा परिषदेच्या
विषयी जर विचार केला तर सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण जिल्हा परिषद जर आरक्षण म्हटलं तर एक 17 जिल्हे जवळपास याच्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये इफेक्ट होतात या 50% आरक्षणाच्या ब्रीचनी. आता 50% आरक्षणाची मर्यादा जर ठेवायची म्हटली तरी जिल्हा परिषदांच्या जवळपास म्हणजे अर्ध्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची फेररचना करावी लागेल. बांटिया कमिशनच्या आयोगाच्या अहवालाप्रमाणे जर आपण प्रक्रिया करायची म्हटली तरी पण सगळ्या आपल्याला त्या रिझर्वेशनची फेररचना करायला लागेल. त्यानंतर जर आपण विचार केला तर या रिझर्वेशनची फेररचना त्याचे आक्षेप याला 8-15 दिवसाचा कालावधी लागू शकतो. मतदार याद्या जरी परिपूर्ण असल्या त्याच वापरात येऊ शकत असल्या तरी पण आरक्षणाची फेररचना करत असल्यामुळे साधारणतः महिना 15 दिवसाच्या कालावधीसाठी ही प्रक्रिया पुढे जाऊ शकते. त्यामुळे 31 जानेवारीची डेडलाईन सध्या तरी मला असं वाटतं की पूर्ण होणं अवघड आहे. एक मुद्दा यामध्ये हा आहे की जे 57 ठिकाणची ब्रीज झालं असं सरकार सांगतंय किंवा निवडणूक आयोग सांगतंय, तर त्या ठिकाणच्या ओबीसी आरक्षणाची फेररचना होणार म्हणजे नक्की काय होणार? त्या ठिकाणचे SC STचं आरक्षण जे आहे तेच राहील, मात्र फक्त ओबीसीच्या आरक्षणाची फेररचना होणार. त्यांना जे 10% 15% तिथं मिळतंय त्याचं घेऊन त्याचं व्हर्टिकल आरक्षण पडणार महिला आणि पुरुष, असं काही होईल का? मुळामध्ये याच्यासाठी आपण जर एक संविधानात्मक तरतूद आहे भारतीय राज्यघटनेची ती समजून घेतली पाहिजे. 243D हे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये SC आणि ST या संवर्गाला आरक्षण देणारी मूळ तरतूद आहे. तसंच आर्टिकल 243T ही महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आरक्षण देणारी तरतूद आहे. यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गांना आपल्याला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं असतं. त्यामुळं त्याची टक्केवारी ही किती जाऊ शकते, कारण ते लोकसंख्येची त्यांची जिथं जिथं घनदाट लोकसंख्या आहे तिथे तिथे आरक्षणाची मर्यादा ही प्रमाण हे निश्चितच वाढेल. त्यामुळे ते फिक्स असतं. मात्र तसा रूल जो आहे तो ओबीसी किंवा महिला आरक्षणाबाबत नाही. ते राज्य सरकारने आपापल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये कायदे करून ते आरक्षण द्यायचं असतं. महाराष्ट्रात आपण सरसकट 27% दिलं, इतर राज्यांनी त्यापेक्षा काही जास्त दिलं, काही राज्यांनी कमी दिलेलं आहे. त्यामुळं त्या आरक्षणाची टक्केवारी फिक्स नाही. आपल्याकडे महिला आरक्षण 50% आहे. त्यामुळे SC आणि ST हे आरक्षण फिक्स आहे. मात्र इतर आरक्षण जे आहे तेच मग कॉम्प्रोमाइज होतं. 50% आरक्षणाची मर्यादा आपल्याला ती ओलांडता येत नाही त्यावेळी. अगदीच. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये एक मुद्दा समोर दिसतो की आता हे जे ओबीसीचे 57 ठिकाणच्या जागा जातील त्या फक्त ओबीसीच्या जागा, SC STचं आरक्षण कायम राहील. निश्चितच SC आणि STचं आरक्षण हे कमी होणारच नाहीये. इथे आपण बांटिया आयोगाचा अहवाल म्हटला काय किंवा 50% मर्यादा ठेवायची म्हटली काय, आरक्षणाची फेररचना करताना जे आहे ते ओबीसी या संवर्गाच्याच जागा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी पूर्ण 57 म्हणजे एक अकोला आहे किंवा राहता नगर परिषद आहे, तर त्या ठिकाणची पूर्ण निवडणुकीला स्थगिती दिली जाईल की फक्त ओबीसीसाठी स्थगिती असेल? आता आपण जर सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर हा सगळ्यात जास्त जे आहे ते नागपूर जिल्हा आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास मला वाटतं 7 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही 50% मर्यादा आहे. अमरावतीमध्ये काही आहेत, त्यानंतर नांदेडमध्ये एक 4 आहेत, चंद्रपूरमध्ये आहेत, गडचिरोली आहे, त्यानंतर नंदुरबारमध्ये 2 आहेत, नाशिकमध्ये 5 आहेत. बाकी ठिकाणी एक दुसरा फक्त अपवाद आहे की जिथं 50% आरक्षण मर्यादा. तर 5 ते 6 जिल्ह्यामध्ये हे जास्त आहे. तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला असं 3 पर्याय असू शकतात. मी म्हटलं तसं एकतर 57चा कार्यक्रम थांबेल किंवा 57चा कार्यक्रम जो आहे तो मतदानाच्या हद्दीपर्यंत पूर्ण होईल, निकाल जाहीर करता येणार नाही किंवा त्यासाठी मनाई केली जाईल, किंवा असं होऊ शकतं की निकालही जाहीर होतील पण त्या उमेदवारांना तसं त्यांच्याकडनं शपथपत्र घेतलं जाईल किंवा अंडरस्टँडिंग दिल्या जाईल की उद्या चालून जर हा निकाल लागला आणि 50% आरक्षणाची मर्यादा ठेवायचा जर निर्णय झाला तर पद जाऊ शकतं. धन्यवाद. तर आता मोठे अनेक प्रश्न आहेत या निमित्ताने, ते म्हणजे 57 ठिकाणचे जे ओबीसीचे उमेदवार आहेत त्यांचा जीव भांड्यात टाकणारा हा निकाल असेल की त्यांच्यासाठी थोडं थांबून आगामी काळात निवडणुका झाल्यानंतर त्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयात काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.